नमस्कार. आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत पोमोडोरा या टेक्निक विषयी. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की हे पोमोडोरा म्हणजे नेमकं काय आणि हे टेक्निक आपल्याला कशासाठी गरजेचे आहे. तर आज प्रत्येकाचे जीवन धावपळीचे झाले आहे. ढीगभर कामे रोज करावी लागतात आणि त्यासाठी मिळणारा वेळ मात्र मर्यादित असतो. त्यामुळे आपण एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो. टीव्ही बघता बघता नाश्ता किंवा जेवण करतो. मध्येच शेजारच्या वर्तमानपत्राच्या हेडलाईन वाचतो. आपल्याला वाटते आपण किती छान मॅनेजमेंट करतोय, पण या प्रकारात एकही काम धड होत नाही. आजची जेवताना भाजी कशी झाली होती, तिच्यात कांदा होता की लसूण हे खाऊन झाले तरी आपल्याला कळत नाही. कारण आपण फक्त ते तोंडात ढकलण्याचे काम केलेले असते. त्याचा आस्वाद घेण्याकडे आपले लक्षच नसते. असे एका वेळा एकच काम करण्याचा लक्ष केंद्रित केले तर ते काम अधिक चांगले होते. आपण एकाच कामावर आपले मन, लक्ष, मेंदू केंद्रित करण्यासाठी पोमोडोरा या टेक्निकचा उपयोग करू शकतो, जेणेकरून ते काम अधिक एकाग्रतेने करू शकतो. चला तर मग ही टेक्निक समजून घेऊया. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे ते निश्चित करा. मग तुम्ही एक टायमर सेट करून 25 मिनिटांची वेळ निश्चित करा. आता पुढची 25 मिनिटे त्याच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. विचलित न होता काम सुरू ठेवा आणि 25 मिनिटे संपताच 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. आराम करा, 2 फेऱ्या मारा, पाणी प्या. अगर तुम्हाला विश्रांती देणारी कोणतीही गोष्ट करा. 5 मिनिटे संपताच पुन्हा 25 मिनिटाचा टायमर लावून शिस्तपूर्वक काम करीत राहा. या पोमोडोरा पद्धतीने आपले प्रत्येक काम अधिक चांगले होईल. मग ते काम वाचनाचे असो, लेखनाचे असो, फोन करण्याचे असो, ईमेल करणे असो वा एखाद्या गोष्टीवर शांतपणे विचार करण्याचे असो. एखादी शांत जागा शोधा आणि पोमोडोरा या तंत्राची अंमलबजावणी करा. सुरुवातीला रोजची फक्त 2 कामे या तंत्राने करा आणि पहा कसा फरक दिसतो. चला तर आपण हे पोमोडोरा टेक्निक वापरात आणूया.